नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. सगळेजण तुम्ही कशा आहात? मस्त मजेत असाल. आणि मी मयुरी, तुमची लाडकी मयुरी, बरं का. तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे? आणि माझा व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे हे आहे मित्रांनो, मी कुणाचंच कधी वाईट केलं नाही आहे, कुणाचंच हे केलं नाही आहे आतापर्यंत. म्हणजे सासर माहेरपासून मी आतापर्यंत कुणाचं वाईट केलं आहे किंवा नात्या गोत्यामध्ये मी कुणाचं वाईट केलं नाही. सगळ्यांचं चांगलंच करत आली आहे, बरं का. पण हल्ली मला 2-3 दिवस झाले काही लोकांनी फेक आयडिया काढतात. फेक आयडिया काढून मी व्हिडिओ टाकणार नव्हते, बरं का. पण काही लोकांनी आत्ती झाले. आत्ती का करावं? एवढ्या लोकांनी एवढं आत्तीपणा का करावं? आत्ती केलं तर मातीच होत असते, लक्षात ठेवा. तुम्ही आत्ती केलं ना तर मातीच होणार आहे, बरं का. तुम्ही कोणी मला 5-50 दिले नाही, का घेतले नाही. आणि जर दिले असते ना तर माझ्या तोंडावर बोला. इकडं तिकडं कुणाला सांगायची बसायची काही गरज नाही. जर दिले असेल ना तुम्ही मला 4-5-50 आणि तुमच्यामुळे माझं घर चालतं असेल ना तर तुम्ही माझ्या तोंडावर येऊन बोला. कुत्र्यासारखं इकडं तिकडं भुंकत बसू नका. ही पहिली गोष्ट. तुम्ही दिलेत का नाही ते मला माहिती आहे आणि वरच्या देवाला माहिती आहे. पण मित्रांनो आणि माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, मी सगळ्या यूट्यूबवाल्यांना मी माझी भाऊ आणि बहीण मानते, बरं का. तुम्ही मला माना नाही माना ते तुमचा प्रश्न आहे शेवटीला. पण मी मनापासून हितून मानले तुम्हाला सगळ्यांना, माझं भाऊ बहीण, बरं का. पण मी तुम्हाला देवाच्या समोर सांगते, पण मला जर कोणी त्रास दिलात ना तर तुमचं कधीच कोणाचं चांगलं होणार नाही. जे आता फेक आयडिया घेऊन येत आहेत, एवढं मित्रांनो तुम्हाला सांगते, माझ्या भावानं बहिणीनं एवढं फेक आयडिया घेऊन येतात. एवढा 2-3 दिवस झाले एवढ्या फेक आयडिया आणतात ना. माझ्या नावाच्या फेक आयडिया, परत लोकांच्या कोणाकोणाच्या नावाच्या फेक आयडिया आणतात. मी कोणाचं नाव घेऊन सांगू शकत नाही. पण फेक आयडिया घेऊन येऊन एवढा त्रास देतात की चॅनलवरच्या लोकांचे पण फेक आयडिया काढतात. तर तुम्ही एका बापाचे असाल ना, खऱ्या बापाचे, मी लाईव्हवरती बोलू नाही शकले तरी मी चॅनलवरती व्हिडिओ टाकू शकते. काय तुम्ही जर एका बापाचे असाल ना आणि तुमच्यात दम असेल ना तर ओरिजिनल आयडीने येऊन बोला. कारण की तुम्ही ओरिजिनल आयडीने बोलू शकणार नाही म्हणून तुम्ही फेक आयडिया घेऊन येऊन बोलता, शिव्या घालता चॅनलवर येऊन. पण तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे होती की एक छोट्या लेकराच्या चॅनलवर येऊन आपण असल्या घाणघाण कमेंट करतो. थोडी तर लाज वाटली पाहिजे होती की स्वतःच्या घरी आई बहीण बायको पोरं टाकून रस्त्यावर टाकून तुम्ही दुसऱ्यांच्या घरातून वाकून बघायला लागत का? स्वतःच्या बायका पोरं उपाशी भरतात तिकडे लक्ष द्या. तिकडं बघा की माझं काय चाललं आहे किंवा माझ्या चॅनलवर काय चाललं आहे ते तुमचं बघण्याचा कोणाचा अधिकार नाही आहे, समजलं काय. आणि एक लहान लेकरू आहे, त्या लोकांना, त्या नालायकांना सगळ्यांना माहिती आहे हे एक लहान लेकराचं चॅनल आहे. तिचंच नाव प्रणवी आहे आणि तिच्या लहान मुलीचा DP आहे. कुत्र्यानं जसं तुम्ही माझ्या लेकीच्या चॅनलवरती, माझ्या लेकराच्या चॅनलवर येऊन असे घाणघाण कमेंट करता, फेक आयडिया आणता, तुमचं आयुष्य कधीच चांगलं होणार नाही. ज्या दिवशी तुमच्या ह्या लेकरांच्या पत्रात हे असे येतील ना, पडतील ना तुमच्या अशा लेकरांच्या पत्रात, जेव्हा हे असं वाईट गुण येतील आणि वाईट हे होतील, लोक पण तुमच्या लेकरांना असे त्रास देतील, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण पण एका लहान लेकराच्या चॅनलवर काहीतरी त्रास दिला आहे, काहीतरी वाईट बोललेलो आहे, त्याचं हे फळ आपल्या लेकरांना किंवा आपल्याला भोगायला आलेले आहेत. एवढं लक्षात ठेवा. एका आईचं तळतळ घेऊ नका. बिनकामाचं माझ्या चॅनलवर येऊन असं घाणघाण बोलताना ते कधी सुख चांगलं होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला यायचं ना तर खऱ्या आयडीने या. असं खोट्या आयडीने येऊन त्रास द्यायचा प्रयत्नच करायचा नाही माझ्या चॅनलवरती. फेक आयडिया काढता. ओरिजिनल असं तर ओरिजिनल आयडीने या की तुम्ही. फेक आयडी आणून घ्यायची काय गरज आहे तुम्हाला? काय भेटणार तुम्हाला फेक आयडिया घेऊन? अरे तुम्ही फेक आयडिया आणलात, एखाद्या छोटं वाईट बोला, तिथं तुम्ही ब्लॉक करणार, तिथं तुम्हाला हाईट देणार. तुमची किंमत काय? 0 किंमत राहील. नालायकानं 0 किंमत. महादर्ज झाल्यानं काय एका लेडीजला एका लहान लेकराच्या चॅनलवर येऊन काय कमेंट करता नालायकानं, कुत्र्यानं. एवढी मादरचे लोक आहे ना तुम्ही, वाईट कमेंट करणारे आणि फेक आयडिया काढणारे. एका बापाने तुम्हाला घातला नसेल जन्माला म्हणून तुम्ही तुमच्यासारखे असे नालायक पैदाच जन्माला झालेली आहे, समजलं ना. किती त्रास द्यावा फेक आयडिया काढून. आणि कोण फेक आयडिया काढतो हे चांगलंच मला माहिती आहे. तुमचं काय 5-50 खाले का कुत्र्यानो? अरे तुमची लायकी नाही ना, तुमची लायकी नाही आहे तेवढी की पुढे जाण्याची, म्हणून दुसऱ्यांचं पाय मागे खेचा. तुम्ही किती माझ्या मागे खेचा प्रयत्न करा, पण माझी देवी माझ्या पाठीशी आहे. माझं किती कोणी वाईट करायचा प्रयत्न केला तरी वाईट होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जोपर्यंत माझी आई महाकाली माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत काहीच वाईट होणार नाही कोणात माझं, एवढं लक्षात ठेवा. मुद्दा म्हणजे फेक आयडिया काढताना, कारण की तुमच्यात दम नाही ओरिजिनल आयडीने यायचं. तुम्हाला माहिती आहे ओरिजिनल आयडीने आलं तर आम्हाला शिव्या घालता येणार नाही, बोलता येणार नाही, म्हणून फेक आयडियाने येऊन शिव्या घालता. एक काय म्हणतो की तुझा नवरा कुठं आहे, त्याला रात्रीच लाईव्हला सांगणार होती मी, माझा नवरा
तुझ्या बायकोपाशी पाठवलं आहे. माझा नवरा तुझ्या बायकोपाशी पाठवलं आहे कारण की तू तिला कमी पडतोस ना, म्हणून माझा नवरा ती कमी भरायला गेला तुझ्या बायकोपाशी. समजलं काय? मी तिथल्या इथे उत्तर देऊ शकले असते. समजलं का तुला आता? माझा नवरा कुठं येतो तो सांगितला तुझ्या बायकोजवळ तू, कारण की तू दुसरीकडं भिका मागतोस ना, इकडे तिकडे लोकांच्या चॅनलवरती फिरतोस ना गो खात, म्हणून तुझ्या बायकोला तू कमी पडायला लागलास. म्हणून माझ्या नवऱ्याला तिथं पाठवलं तुझ्या बायकोपाशी झोपायला. तुझी कमी तो भरून काढत होता. समजलास? तुम्हाला वाटलं हिला मागे घ्यायचा प्रयत्न करून हे करून, तुमच्यासारख्या असले घाण चाले करत नाही मी. जे काय ना समोरासमोर बोलते असते घाण चाले करत नाही तुमच्यासारखे. जे तुम्ही घाण चाले करता ना असले तसले आम्ही घाण चाले करत नाही. जे काय ना ते रिअलमध्ये आम्ही कुणाचा संसार उद्ध्वस्त करत नाही आणि कुणाचा संसार उद्ध्वस्त होत असताना ते आम्ही होऊन पण देत नाही. काय बायका अशा आहेत की स्वतःचा संसार स्वतःचा नवरा पोरं असताना पण दुसऱ्या पुरुषांच्या जाळ्यात अडकतात. आणि पुरुष पण असे आहेत की स्वतःचा सगळं संसार असूनसुद्धा दुसऱ्या बाईला पटवायचा प्रयत्न करतात. का? ते कुठं वापरून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. आणि एखादी बाई पण, समोरची बाई पण तिला कमी पडतो घरात ना, म्हणून त्या पुरुषालाही करते. आणि ह्यांचं काय झालं की आम्हाला मध्ये घ्यायचं. हे असे तुमचे धंदे चालेत का? ते त्याच्यासाठीच तुम्ही येता वाटतं. तुम्ही कुणाला सपोर्ट करण्यासाठी येत नाही. तुम्ही ज्या लाईव्ह घेतात, ज्या लेडीज लाईव्ह घेतात ना, त्या लेडीजना तुम्ही सपोर्ट करायला येत नाही. तुम्ही असे धंदे करायला येता. कुणाचं वाटोळं करायला, कुणाचं वाईट करायला, कुणाचं चांगलं चालेल तर मागं खेचायला, हेच कामं करतात. अरे तुम्हाला जेवढं एखादी लेडीज लाईव्ह घेते, व्हिडिओ करते, त्यांचे व्हिडिओ नाही बघायचेत ना, किंवा नाही त्यांची लाईव्ह अटेंड करायचे ना, तर करू नका. पण एखाद्या लेडीजला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाच नाही. मग ती कुठली पण लेडीज असू दे, मी असू दे किंवा कुठली असू दे. कारण की जी लेडीज चॅनल चालवते, व्हिडिओ करते, तिला माहिती आहे ह्या चॅनलमध्ये काय कष्ट लागतात, काय व्हिडिओ करायला लागतात, काही करायला लागतात, प्रयत्न करायला लागतात. हे तुम्ही तुमच्यासारखे उपट सोडले आहेत ना, ते फक्त दुसऱ्याला फक्त मागं खेचायचा प्रयत्न करणार. तुमच्या घरादारात किंवा मुलाबाळांचं लक्ष कमी, फक्त त्या माणसाला कसं मागं खेचायचं, त्या माणसाला कसं डिप्रेशनमध्ये टाकायचं, त्या माणसाला कसं हे करायचं, ते तुमच्या मनात असतं सारखं, ते शिजत असतं. तर तुम्ही दुसऱ्याचा विचार कमी करता आणि आमचा विचार जास्त करता. बरं का? त्याबद्दल धन्यवाद की तुम्ही स्वतःचा विचार कमी करता आणि आमचा विचार जास्त करता. म्हणजे सतत तुम्ही आमचाच विचार करत असता. त्याबद्दल मंडळ आभारी आहे. आणि निंदकाचे घर असावे शेजारी, असे तुकाराम महाराज म्हणतात. निंदा करणारच पाहिजेच, तुम्ही जळणारी पाहिजेत. तुम्ही जळणारी नाही तर मी पुढे जाणार कशी? काय तुम्हाला वाटतं फेक आयडियानेच बोलता येतो असं वाटतं तुम्हाला? जे तुम्ही बोलता ना फेक आयडियाने येऊन आणि जे करताना व्हिडिओच्या खाली कमेंट वगैरे, सगळे तुम्हाला लागू आहेत. त्या सगळं लागू आहेत. मी प्रत्येकाचे स्क्रीनशॉट मारून प्रत्येकाच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकू शकते. समजलं ना? तुमची काही इज्जत राहील बघा. फक्त तुमच्या घरात पण मुलं बाळं बायका पोरं आहेत, जरा इज्जतीत राहा. आज तुम्ही जर तसे वागलात ना, तर त्या बायका पोरांवरती काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार करा जरा तरी. तुम्ही जे हसले हे घाणेरडे कृत्य करताना त्यांची शिक्षा त्यांना भोगायला येणार आहे. तुम्हाला तर येणारच. आणि देवासारख्या देवाला कर्माची फळं चुकली नाहीत. देवासारख्या देवाला कर्माची फळं, कर्म भोगल्याशिवाय देवाला सुटका नाही झाली तर तुम्हाला काय होणार? आम्हाला काय सुटका आहे? काहीच नाही. हे जरी कळलं असेल तर भरपूर झालं असतं. कारण की तुमची अक्कल नाही, हिथं नाही आहे, गुडघ्यात आहे, म्हणून तेवढं कसं आहे तुमचं. देवासारख्या देवाला सुटलं नाही रे, तर तुम्हाला काय सुटणार आहे? कमेंट करतात, घाण येऊन कमेंट करतात, मुद्दामून लाईक वाढवायच्या, कमी करायच्या, काढायच्या. हे तुम्हीच करू शकता. कारण की 17 बापाचे आहेत ना तुम्ही, म्हणून 17 चाले करू शकता. एका बापाचे असतात ना तर ठामपणे एकाच ठिकाणी उभं राहून छानपैकी मस्तपैकी एखाद्या मुलीच्या लेडीजच्या चॅनलला सपोर्ट करून कमेंट करून मस्तपैकी पुढे जायचा प्रयत्न केला असं म्हटलं असतात की बाबा ती ताई पुढं चालली ना, तिचं चांगलं होऊ द्या, तिच्यानंतर आमचं चांगलं होऊ द्या, असं म्हटलं असतात. देव काय करतो? तू विचार केला असतं, देवाने विचार केला असतं बाबा हा व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा जास्त विचार करतो की ती ताई पुढे जाऊ दे म्हणून, त्या ताईचं चांगलं होऊ दे म्हणून, तर ह्या व्यक्तीचा विचार मी करायला पाहिजे असं देव विचार करत असतो. तुम्हाला काय वाटतं? देवाला तुम्ही हसता का रे? आज देवच तुमच्यामध्ये आहे. अंतरात्मा तुमच्यामध्ये आहे ते तुम्हाला कळलं नाही की अंतरात्मा हिथं आपल्या इथं आहे, म्हणून आपण आज जिवंत आहे. समजलं ना? तोच जर आत्मा कधी तुम्हाला घेऊन जाईल ना तर पण कळणार नाही. तेव्हा तुमचं बोबडी वळल. तुम्ही देवाला हसता का? एक नालायक माझ्या देवीला हसला. आज माझ्या देवीला नाही, मला नाही हसलास तू, माझे बसले ना माझ्या महाकाली तिला हसलास. देवीवरती थुतू करता का तुम्ही? देव धर्म पण करत नाही का तुम्हाला? तुमच्या जातीत देव धर्म पण नसेल मग.
देवाला तुम्ही मानत नसाल तर.